हे बघा, आता मुंबईमध्ये काय झालंय माहितीये का? परप्रांतीय लोकांनी खूप मोठं आपलं स्वतःचं साम्राज्य निर्माण केलेलं आहे. तर मला कसं वाटतं, मुंबई ही मराठ्यांची आहे. मग मुंबई महाराष्ट्रात आहे. आपण महाराष्ट्रीयन लोक किंवा आपण मराठी लोक आपण आपलं साम्राज्य तिथं निर्माण करू शकत नाही का? जर बाहेरच्या राज्यातून येऊन इतर लोक तिथं स्थायिक होऊ शकतात, स्वतःचं साम्राज्य अस्तित्व निर्माण करू शकतात, तर आपण मराठी माणसांनी का पाठीमागे राहायचं? जसं मला वाटतं की आता मराठी माणसाने आपली मुंबईमध्ये सुद्धा आपलं स्वतःचं साम्राज्य अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. तर मुंबईमध्ये सुद्धा आपला पोळी भाजी केंद्र हा व्यवसाय खूप छान आणि खूप मोठ्या प्रमाणात चालू शकतो. पण त्यासाठी आपण एक पुढं पाऊल टाकणं गरजेचं आहे. आणि आपण जर त्याच्यामध्ये जर पदार्पण केलं तर आपण सुद्धा, म्हणतात की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, तर आपण सुद्धा चांगल्या पद्धतीनं इतर लोकांसारखंच व्यवसायामध्ये आपलं पहिलं पाऊल टाकू शकतो आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण यश संपादन करू शकतो. आणि ते मराठ्यांनी करावं, मराठी लोकांनी पुढे यावं, हा म्हणजे हे त्यासाठी एक उत्तम चांगलं पर्याय आहे किंवा व्यवसायासाठी एक चांगलं उदाहरण आहे असं मला वाटतं. तर बघा, प्रत्येक मराठी माणसाने व्यवसायामध्ये उद्योगामध्ये पहिलं पाऊल टाकलं पाहिजे.